मी पंतप्रधान झालो तर मराठी निबंध. प्रस्तावना. भारत हा विविधतेत एकता असलेला देश आहे. इथे लोकशाहीचे शासन आहे, ज्यामध्ये जनतेने निवडून दिलेले प्रतिनिधी देशाचे कारभार चालवतात. या व्यवस्थेतील सर्वात जबाबदारीचे पद म्हणजे पंतप्रधान. जर मला भारताचा पंतप्रधान होण्याची संधी मिळाली तर मी देशाच्या प्रगतीसाठी आणि नागरिकांच्या कल्याणासाठी काही महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याचा प्रयत्न करेन. प्रत्येकाच्या आयुष्यात शिक्षणाची महत्त्वपूर्ण भूमिका असते. मी पंतप्रधान झालो तर शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करणे हा माझा मुख्य उद्देश असेल. गुणवत्तापूर्ण शिक्षण सर्वांना उपलब्ध करून देणे ही माझी प्राथमिकता राहील. ग्रामीण भागातील शिक्षण सुविधा वाढविणे, शिक्षकांचे प्रशिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर यावर मी भर देईन. शाळा आणि महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध कार्यक्रम राबवीन. शिवाय मी आपल्या विद्यार्थ्यांना व्यावसायिक कौशल्य शिकवले पाहिजे, जेणेकरून ते शालेय कार्यशाळांमध्ये उपयुक्त गोष्टी बनवू शकतील. संपूर्ण देशातील नागरिकांना आरोग्य सेवा सहज उपलब्ध करून देणे अत्यंत गरजेचे आहे. मी पंतप्रधान झालो तर आरोग्य सेवेत सुधारणा करणे, सरकारी रुग्णालयाची सुविधा वाढवणे, ग्रामीण भागात आरोग्य केंद्रे उभारणे आणि सर्वांसाठी मोफत औषधे व उपचार उपलब्ध करून देईन. गरीब जनतेला सरकारी दवाखान्याचा लाभ घेता येईल असे धोरण ठेवेन. म्हणजेच गरीब जनता कमीत कमी पैशात कोणत्याही बिमारीचा इलाज सहजपणे करू शकेल. आर्थिक विकास आणि बेरोजगारी निर्मूलन. देशाच्या आर्थिक विकासासाठी मी विविध योजना आणि उपक्रम राबवीन. लघु आणि मध्यम उद्योगांना प्रोत्साहन देणे, स्टार्टअप्स ॲपना मदत करणे आणि विदेशी गुंतवणुकीला प्रोत्साहन देणे हे माझे उद्दिष्ट असेल. देशातील विविध भागात मी लघु उद्योग स्थापित करेन. बेरोजगारी हटवण्यासाठी मी गरीब लोकांना पेन्शन व बेरोजगारी भत्ता देईन. जीवनावश्यक वस्तूंमध्ये होणाऱ्या काळ्या बाजारावर मी नियंत्रण ठेवेन. शेती व शेतकऱ्यांचे कल्याण. भारत हा कृषीप्रधान देश असल्यामुळे मी शेती सुधारण्याच्या दृष्टीने गंभीरपणे पावले उचलेल, जेणेकरून कोणताही शेतकरी अन्नाची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न करेल. महिला सशक्तीकरण हा माझा कार्याचा महत्त्वपूर्ण भाग असेल. मी महिलांच्या शिक्षणाला आणि त्याच्या आरोग्याला प्राधान्य देईन. महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विविध योजना राबवेल. महिलांच्या सुरक्षेसाठी कडक कायदे आणि प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करेल. पर्यावरण संरक्षण ही आजच्या काळातील एक अत्यंत महत्त्वपूर्ण मुद्दा आहे. मी पंतप्रधान झालो तर पर्यावरण संरक्षणासाठी विशेष योजना राबवीन. वन्य संवर्धन, जलसंवर्धन, पुनर्नवीनीकरण आणि हरित ऊर्जा या क्षेत्रांमध्ये विशेष प्रयत्न करेल. प्लास्टिकचा वापर कमी करणे आणि स्वच्छ भारत अभियानाला अधिक प्रोत्साहन देणे. भ्रष्टाचार निर्मूलन आणि न्याय व्यवस्था. भ्रष्टाचार हा देशासाठी एक मोठा अडथळा आहे. मी पंतप्रधान झाल्यावर भ्रष्टाचारी नेते, मंत्री व अधिकाऱ्यांवर योग्य कारवाई करेन. लाचखोरी, फसवणूक इत्यादीपासून देशाच्या जनतेचे संरक्षण करेन. न्याय व्यवस्थेत सुधारणा करणे अत्यंत आवश्यक आहे. न्यायालयीन प्रक्रिया सुलभ आणि वेगवान करण्यासाठी विविध उपाययोजना करेल. न्यायालयीन प्रकरणे जलद गतीने निकाली काढण्यासाठी न्यायालयांची संख्या वाढवणे, तंत्रज्ञानाचा वापर करणे आणि न्यायाधीशांची संख्या वाढवणे या बाबींचा मी विचार करेन. राष्ट्रीय सुरक्षा आणि आंतरराष्ट्रीय संबंध. देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेसाठी पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाच्या विकासावर भर देईन. सशस्त्र दलांना आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज करेल. सीमांची सुरक्षता मजबूत करेल आणि अंतर्गत सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करेल. भारताच्या आंतरराष्ट्रीय संबंधांना बळकटी देण्यासाठी विशेष प्रयत्न करेल. मी शेजारच्या देशांशी शांतता प्रस्थापित करेन आणि मैत्रीपूर्ण संबंध ठेवण्याचा प्रयत्न करेल. सामाजिक न्याय आणि समता. सर्व समाज घटकांना समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष योजना राबवीन. अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय आणि अल्पसंख्याक यासाठी शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी वाढवीन. सामाजिक समानता आणि न्याय प्रस्थापित करण्यासाठी विविध सामाजिक योजना राबवीन. जात, समुदाय आणि धर्माच्या नावावर होणाऱ्या भांडणांना मी आळा घालण्याचा प्रयत्न करेन. निष्कर्ष. पंतप्रधान बनणे हे खूप जबाबदारीचे काम आहे आणि जर मला संधी मिळाली तर मी या पदाचा चांगला वापर करून देशाला विकासाकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. मी आपल्या भारताला पृथ्वीवरील स्वर्ग बनवण्याचा प्रयत्न करेल. देशाचे कल्याण करण्यासाठी मी सर्वोत्तम प्रयत्न करेन. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.